हे पहा, तुलसीदास आता त्याच्या हातात असलेल्या पट्ट्या मोजून दाखवत आहेत. मोज आता. 4 5 6 7 8 9. त्यांचे खाली करून ठेव. 3-3चे मोठ्याने मोज. लांब लांब ठेव. हां, मोठ्याने मोज. आवाज यायला पाहिजे व्हिडिओमध्ये. 3 सरळ ठेव. ती सरळ कर. वाकडं झाले. हां, किती गट्टे झाले? किती झाले? 3. एका गट्ट्यात किती आहेत? 3 आहेत. एका गट्ट्यात किती आहेत? 3. दुसऱ्या गट्ट्यात किती आहेत? आणि तिसऱ्या गट्ट्यात? आता सगळे मिळवायचे म्हणजे चिन्ह कुठलं करायचं? प्लस. ओके, करा. हां, 3 प्लस 3. आता शेवटी प्लस येणार का? हां, तिथे इक्वल येणार. बरोबर चिन्ह करायचा. हां, चल बरोबर कर. हां, मोजतोय बघा आता तो एकूण 3. हां 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 9 आल्या. तिथे 9. आता त्याच्या पुढे बरोबर चिन्ह केलंय, तिथं 9 लिही. ओके. हां, दे. एका गट्ट्यात किती आहेत? हां, खाली लिही. मग खाली लिहायचं. हां, मोठं काढ की चिन्ह. मोठं करायचं. हां, एका गट्ट्यात 3. हां हां, आता काय करायचं? गुणिले चिन्ह काढायचं. हां, आता गट्टे किती आहेत मोज. 3-3चे 1. हां, गट्टा मोजायचा. गट्टा 1. हां, ते नाही मोजायचे, सुट्टे मोजायचे नाही. 1-1 गट्टे किती झालेत? 1 2 3. हां, 3 लिही तिथं. हां, 3 गट्टे झालेत. हां, बरोबर चिन्ह. बेचा पाडा नाही म्हणायचा. आता त्याच्यात लहान कोण आहे का? नाही. 3चाच पाडा म्हणायला लागणार आहे. आणि आता 3चा पाडा म्हणत जायचं गट्ट्यावर. पहिल्या गट्ट्याला 3-1 3. हां, 3 9 आहे का नाही सोपं मोजायला?